नमस्कार. तर आपण जे आहात आपण सगळे मार्केटमधले सुज्ञ लोक आहात. पण जर आपण कधी आपल्या ग्रामीण भागात जर गेलं आणि कुणा पाहुण्या रावळ्याच्या घरी जर गेलं आणि जर त्यांनी विचारलं काय करताय आणि जर तुम्ही फुल टाइम ट्रेडर असाल आणि जर सांगितलं काय नाही मी मार्केटमध्ये काम करतो, तर मग लोक डायरेक्ट म्हणतात हा तो मार्केटचा जुगार खेळता काय तुम्ही. म्हणजे काय झालंय का मार्केट आणि जुगार हा एकमेकाला लटकलेले आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे म्हणजे जुगारात पैसे लावणे. मग प्रश्न हाच आहे खरा आजचा, का शेअर मार्केट खरंच जुगार आहे का? आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण आज शोधणार आहोत. आणि जरा थोडी तुम्ही मदत करायची, मी काय माझ्या मनातलं सांगेल आणि असा हा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. पण प्रथम जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलची तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिप फक्त आणि फक्त 59 रुपयामध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्ही आपले जे काही तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही मेसेज असेल ते तुम्ही मला त्या ठिकाणी पाठवू शकता आणि त्या प्रश्नांची तुमची उत्तर जी आहे ती उत्तर मी लगेच देण्याचा प्रयत्न करतो. तर पहिली गोष्ट, मार्केट खरंच जुगार आहे का? आता याची उत्तर जर शोधायची म्हटलं तर उत्तर दोन्ही बाजूने उत्तर आहे. आता पहिलं आपण बघूया जुगार आहे. आता होतं काय, आपण ज्यावेळेस जुगार खेळतो, मी तर काय कधी खेळलो नाही, तुम्ही खेळला असाल का नाही मला माहित नाही, जे कोणी खेळत असेल त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाका. पण काय होतं का जो जुगार असतो त्या जुगारामध्ये पैसे आपण कुठलाही काही गोष्ट न करता आपण पैसे लावत असतो. आपल्याला परत पैसे गॅरंटेड रिटर्न भेटतील किंवा पैसे परत आपले वाचतीलच याची गॅरंटी राहत नाही. तसंच आपल्या सर्वांना माहिती आहे मार्केटमध्ये जे ट्रेडिंगचे प्रकार आहेत, तर हे प्रकार आणि त्या प्रकारानुसार मग आपली किती रिस्क आहे, म्हणजे तो खरंच जुगार आहे का, खरंच जुगार नाही का, तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या त्यावरती डिपेंड असतात. पहिली गोष्ट, जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला मार्केटविषयी नॉलेज असल्याशिवाय मार्केटमध्ये एंट्री करू नका, मार्केटमध्ये पैसा लावू नका. जर तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कुठलंही शिक्षण न घेता, म्हणजेच आता शिक्षणामध्ये आपल्याला त्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल रिसर्च आला पाहिजे, नाही फंडामेंटल रिसर्च आला तर त्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल अनालिस्ट करता आलं पाहिजे, चार्ट ट्रेडिंग करता आलं पाहिजे, म्हणजे तेच टेक्निकल अनालिस्ट करता आलं पाहिजे. ह्या जर गोष्टी करता आल्या आणि तरच ठीक आहे. नाही तर तुम्हाला का मार्केटचा माहित नाहीये, कुणीतरी पैसे कमवलेत, कुणीतरी ऑप्शन ट्रेडिंग करते म्हणून काही माहिती नसताना डिमॅट अकाउंट ओपन केलं, डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करायला लागले किंवा इंटरनेट ट्रेडिंग करायला लागले, काही माहिती नाहीये, तर मग हा नक्की जुगार आहे. मग तुमचे पैसे त्या ठिकाणी जे आहेत ते एका दिवसात जाऊ शकतात. आता खास करून आपण एक असं प्रकार बघूया का साधारणतः मार्केटमध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे ट्रेडिंग चालते. एक आपलं इक्विटी, त्यानंतर ऑप्शन आणि त्यानंतर फ्युचर. आता फ्युचर आणि ऑप्शन एकत्रच आहेत, पण आपण त्यामध्ये जरा फ्युचरला वेळ करू, ऑप्शनला वेळ करू. जर तुम्ही त्या ठिकाणी इक्विटी मार्केटमध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्विंग ट्रेड असतात किंवा शॉर्ट टर्म ट्रेड किंवा लॉंग टर्म ट्रेड असतात. म्हणजेच तुम्ही एखादा चांगला शेअर्सवरती रिसर्च करायचा, खरेदीच्या टप्प्यात आल्या तर खरेदी करायचा, वाढल्यानंतर काय तुमचं टार्गेट असेल त्याला तुम्ही तो विकायचा. आणि जर असं तुम्ही केलं म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे लावले, तुमचा स्टॉक वाढला, विकला, प्रॉफिट बुक केला, तर मग हा तुमचा जुगार होत नाही, तर याला एक आपण चांगल्या प्रकारचा गुंतवणूकदार म्हणू शकतो. पण आता ह्याच इक्विटीमध्ये आपला इंट्राडे नावाचा प्रकार आहे, इक्विटी इंट्राडे. आता ह्या इंट्राडे मध्ये काय असते का तुम्हाला जर ₹1,00,000 असेल तर तुमचा ब्रोकरेज तुम्हाला एका दिवसासाठी 5 टाइम लिमिट देतो, म्हणजे ₹1,00,000 अगेन्स्ट ₹5,00,000 तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता. पण तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही घेता त्या दिवशी तो विकायचा असतो. पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इक्विटी कधीही विकू शकता. आता घेतला 1 मिनिटात विका, 2 दिवसांनी विका आणि किंवा 12 वर्षांनी विका. पण या इंट्राडे मध्ये तुम्हाला तुमची पोझिशन 3:15 वाजता स्क्वेअर ऑफ करावीच लागते. नाही स्क्वेअर ऑफ केली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ब्रोकर आहे तो तुमचा 3:15 वाजता पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो. मग अशा कंडिशनला जर समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत, ₹5,00,000 तुमचा ब्रोकर देतो. जर तुम्ही ₹5,00,000 क्वांटिटी घेतल्या आणि आता विचार करा, समजा तुम्ही एक शेअर्स घेतला ₹100, तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत म्हटल्यानंतर तुमच्याकडे त्या ठिकाणी 1,000 शेअर्स येतील. आणि आता तेच तुम्ही जर समजा इंट्राडे मध्ये घेतले तर त्या ठिकाणी 5,000 शेअर्स येतील. जर एका शेअर्स मागे ₹10 कमी जर झाले तर तुमचं जे कॅपिटल आहे, जर समजा तुम्ही इक्विटीमध्ये घेतला असता तर तुमचं ₹10,000 नुकसान झालं असतं कागदोपत्री. जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत लॉस नाहीये.
पण तीच पोझिशन तुम्ही इंट्राडे मध्ये घेतली, 5 पट घेतली, तर म्हणजेच 5,000 गुणिले 10 म्हणजे 50,000 रुपयाचं तुमचं सरळ सरळ एका दिवसात नुकसान आहे. म्हणजे ते जर तसं बघितलं तर त्या ठिकाणी नुकसान 5% आहे. ओके, सॉरी, म्हणजे आपण 10 रुपये म्हटले त्या ठिकाणी, तर म्हणजे एका दिवसाचं नुकसान 10%च आहे. पण तुम्ही तो प्रकार वेगळा निवडलाय, तुम्ही ते काम इंट्राडे मध्ये करताय, लिव्हरेज घेतलेला आहे, मार्जिन वापरलंय, म्हणून तुमचं 50% नुकसान एका दिवसात होते. असं जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर मार्केट नक्कीच जुगार आहे. पण मग आता ज्यावेळेस तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता त्यावेळेस जर मार्केटमधील टेक्निकल गोष्टी असतील, त्या ठिकाणी तुम्ही चार्ट वाचलेला आहे, चांगले इंडिकेटर वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत, म्हणजे सुपर ट्रेंड असेल, RSI असेल, बोलिंजर बँड असेल, किंवा मूव्हिंग ॲव्हरेज असेल, किंवा आणखी काही आहे, जर त्याचा वापर करून जर तुम्ही ट्रेड घेतला, वेल चांगला त्याला एसएल मेंटेन केला, तर मग तुमचा त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी सक्सेस सुद्धा होऊ शकतात. पण मग त्याकरता तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. पण जर काही न शिकता जर हा प्रकार जर केला तर नक्की जुगार आहे. आता हे झालं मी तुम्हाला इक्विटी कॅश मधलं सांगितलंय. आणि दुसरा प्रकार आहे फ्युचरचा. फ्युचरमध्ये पण काय असते का, फ्युचरमध्ये तुमची कंडिशन अशीच असते. फ्युचरचा प्रकार आणि इक्विटी इंट्राडेचा प्रकार जवळजवळ सेम असतो. फक्त तुम्हाला इक्विटी इंट्राडे मध्ये पोझिशन तुमची त्याच दिवशी स्क्वेअर ऑफ करायची असते. फ्युचरमध्ये फक्त तुम्ही त्याला 1 महिन्याचा तुमचा टाइम पिरियड असतो. म्हणजेच आपण समजा एखादा आपला इंडेक्स घेतला तर त्याला आठवड्याचा शेवटचा सोमवार, आता म्हणजे आठवड्याचा शेवटचा मंगळवार, आणि त्या मंगळवारी तुमची त्या ठिकाणी एक्सपायरी असते. तोपर्यंत तुम्ही त्याला कॅरी करू शकता. मार्जिन फुल द्यायचं नाहीये. समजा तुम्ही एक लॉट निफ्टीचा जर घेतला तर 2 लाख रुपये तुम्हाला लागतात. पण जर त्याची किंमत तुम्ही जर बघितली तर 16 लाख रुपयाचा सौदा होतो. 16 लाख रुपयाचा सौदा तुम्हाला फक्त 2 लाख रुपयामध्ये येतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लिव्हरेज 8 पट लिव्हरेज तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं. त्याला व्याजही नसतं आणि काही नसतं. आणि तुम्ही ती पोझिशन आठवड्याच्या शेवटच्या मंगळवारपर्यंत कॅरी करू शकता. पण त्यामध्ये मग जर समजा तुम्हाला काही टेक्निकल नसेल, समजा एक लॉट तुम्ही घेतलाय, निफ्टीचा एक लॉट घेतलाय, 2 लाख रुपये तुम्ही मार्जिन लावलंय, 500 पॉईंट निफ्टी खाली आला, 75 ची लॉट साईज आहे, म्हणजे तुमचं 35,000 रुपयाचं नुकसान हे जर 500 पॉईंट निफ्टी खाली आलं तर 35,000 रुपयाचं नुकसान एका वेळेस होऊ शकतं. आणि जर समजा तेच तुम्ही जर सगळ्या गोष्टी शिकलेल्या असाल आणि मग एंट्री जर घेतली तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पैसे सुद्धा कमवू शकता. आणि त्यानंतरचा प्रकार आहे फ्युचर मध्येच ऑप्शन ट्रेडिंग. आता ऑप्शन ट्रेडिंग हा एक प्रकारचा जर तुम्ही बघितला असेल, जो आपल्या सेबीनं किंवा जे आपल्या एक्सचेंजनं हा प्रकार आणला, कशासाठी तो प्रकार खास आणला होता, हेजिंगसाठी. म्हणजे काय, समजा तुम्ही निफ्टीचा एक फ्युचर घेतलाय आणि त्याच्या अगेन्स्ट एखादा पुट बाय केला, म्हणजे तुमची पोझिशन हेज होते. म्हणजे काय, जर मार्केटमध्ये अनएक्सपेक्टेड फॉल जर आला तर जे तुमचं फ्युचरमध्ये नुकसान होतं ते तुमचं नुकसान हा ऑप्शनचा जो पुट तुम्ही घेतलेला असतो त्यामध्ये एक साधारणतः बऱ्या प्रकारे जो लॉस कव्हर होतो. म्हणजेच हा तुमचा जो काय प्रकार ऑप्शन प्रकार आहे हा फ्युचरचं नुकसान टाळण्यासाठी एक असा इन्शुरन्स म्हणून त्यावेळेस आपल्या एक्सचेंजनं मार्केटमध्ये आणलेला. पण आता त्यामध्येच लोक सर्रास ट्रेडिंग करतात, कारण त्यामध्येच पैसे एका दिवसाचे लाखाचे 12,000 पण होतात, 12,000चे लाख रुपये सुद्धा होतात. आता हे काय असतंय, आता जसं आपल्याकडे फ्युचर जो काय आपण घेतो, फ्युचर म्हणजे एक प्रकारचे आपला त्याला आपण म्हणू शकतो वायदा बाजार. म्हणजे काय, मी एखादा लॉट घेतला म्हणजे मला असं वाटतंय का ह्या महिन्यामध्ये निफ्टी वाढणार आहे, म्हणून मी त्या ठिकाणी म्हणून मी त्याला बाय करतो. तसेच इथे या ठिकाणी ऑप्शनचे तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे ऑप्शन येतात. समजा आपण निफ्टी इंडेक्सचा जर गोष्ट विचार केली तर त्या ठिकाणी 26,000 आहे, त्यानंतर 26,950, 26,900 असे 50 पॉईंटच्या स्ट्राईकचे तुम्हाला त्या ठिकाणी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन येतात. म्हणजे काय, मला असं वाटतं इथपर्यंत जाईल, मग तुम्हाला त्यासाठी तेवढा प्रीमियम पे करायचा आहे. ते पैसे कमी असतात. जर समजा तुम्ही एक फ्युचरचा लॉट घ्यायचा तर 2 लाख रुपये लागतात, पण त्याच अगेन्स्ट जर समजा तुम्ही एखादा एटीएम कॉल जर घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला 7,500 रुपयात काम होतं. आणि जर तुमच्या निफ्टीमध्ये चांगला गेन जर झाला तर ते तुम्हाला चांगले पैसे सुद्धा देतात. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज असते, कारण त्याला असते वीकली एक्सपायरी, काहींना मंथली एक्सपायरी असते. त्या एक्सपायरी पर्यंत तर तो वाढला तर तो ठीक, नाहीतर पैसे झिरो सुद्धा होतात.
पण तुमच्या फ्युचरमध्ये होत नाही. फ्युचरमध्ये तुम्ही तीच पोझिशन पुढच्या महिन्यामध्ये त्याला रोल ओव्हर करू शकता. पण इकडे तुम्हाला ऑप्शनमध्ये ती पोझिशन रोल ओव्हर करता येत नाही, कारण त्यामध्ये ऑप्शनमध्ये प्रीमियम डिके होतो. आणि जर समजा एखाद्याने 25,900चा कॉल घेतला 100 रुपयाला, घेतल्यानंतर मार्केट एका नॅरो रेंजमध्ये राहिलं आणि मार्केट वाढलंच नाही, तर तो ऑटोमॅटिक झिरो सुद्धा होतो. म्हणून जर तुम्ही ह्या प्रकारात जर खेळला तर मग मार्केट जुगार आहे. पण त्यामध्ये जर तुम्ही जर सगळ्या गोष्टी टेक्निकल नॉलेज जर घेतलं आणि जर ट्रेडिंग केलं तर तुम्ही लाखो रुपये सुद्धा कमवू शकता. म्हणजेच हे तुमचं परसेप्शन आहे का तुम्ही कशा प्रकारे मार्केटकडे बघता, मार्केटमध्ये कशा प्रकारे काम तुम्ही करता, त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. मग जर काही जणांनी काही नॉलेज न करता निव्वळ बाबा ठीक आहे एक आपण म्हणतो ना राम भरोसे ट्रेडिंग जर केलं तर मग नक्कीच मार्केट जुगार आहे. पण मार्केट जे आहे त्या मार्केटचा चार्ट नुसार जर काम जर केलं तर मग मार्केट जुगार नक्कीच नाहीये. तर एकंदरीतच आता तुम्हाला जे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल का मार्केट खरंच जुगार आहे का, किंवा मार्केट जुगार का नाहीये, मार्केट जुगार असलं तर का आहे. तर ह्या गोष्टीचं मी बऱ्यापैकी शहानिशा केली असं मला वाटतंय. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कुणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायला बिलकुल विसरू नका. इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत भेटूया नवीन विषयासह.